समोर येऊन बसतात, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये खाली खुर्चीवर बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी निमंत्रित असलेल्या सर्व कवींचं धबडके सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. मित्र हो, या मराठवाडा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठावर मराठवाडा साहित्य परिषदेचे आणि दगडूशेठराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेले 44वे कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय सांबाळकर सरांना, युवराज धबडके सरांना मी अशी विनंती करतो की निमंत्रित कवीचं त्यांनी स्वागत करून घ्यावे. या निमंत्रित सहभागी कवीमध्ये पहिले कवी आहेत शिवाजी मरगुळकर परभणी. शिवाजी मरगुळ परभणी या निमंत्रित कवीला मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. शिवाजी मरगुळ परभणी. रसिक श्रोते हो, आताच आपण संयोजकांनी जाहीर केलं की आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहात ते जवळजवळ 75 कवी इथं स्थानापन्न झालेले आहेत. कवीची 75वी आपण ऐकणार आहोत. फक्त 2 वेळी सुरुवातीला फक्त कविताच नाही गावया आलो इथे, फक्त कविताच नाही गावया आलो इथे, दर्शन जिंदा दिलाचे घ्यावया आलो इथे, दर्शन जिंदा दिलाचे घ्यावया. दिवसभर ज्या विषयावर चर्चा होते, अस्वस्थ ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मांडणारी ही कविता आहे. कवितेचं हे रूपक आहे फक्त मोठ, भूतकाळात ते मोठ रूपक लक्षात घ्या आणि कविता डोळ्यासमोर. रातंदीन बैलाची मोठ हिरीत चालते, रातंदीन बैलाची मोठ हिरीत चालते, आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते. ही व्यवस्था. आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते व्यवस्थेतले आपण. आर बैला बैला काय भुलला पिशाला, आर बैला बैला काय भुलला पिशाला, खळ भरून आणेल तुझ्या चिप्पाड हिसाला, खळ भरून आणेल तुझ्या चिप्पाड हिसाला, मुठ बर पेंडीवर तुझी गुजरान होते, मुठ बर पेंडीवर तुझी गुजरान होते, आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते. मळ्यातल हिरवं धान, सामाजिक स्थिती. मळ्यातल हिरवं धान गट्टा गट्टा पित पाणी, मळ्यातल हिरवं धान गट्टा गट्टा पित वाणी, तान लागली तरी बी तुही कोरडीच वाणी, तान लागली तरी बी तुही कोरडीच वाणी, तान लागली म्हणून नाही जिभली हालते, तान लागली म्हणून नाही जिभली हालते, आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते. पुन्हा तुझ्या कातड्याची मोठ तुला पाहून लढते,
तुझ्या कातड्याची मोठ तुला पाहून लढते डोळ्यातून थेंब थेंब पाणी हिरीत गाळते हाल तुपले पाहून मोठ पोटात कालते आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते. शेवटच्या 2 ओळीत मालकानं काय अवस्था केली. धान खाऊ नये म्हणून तोंडी बांधल मुंगस धान खाऊ नये म्हणून तोंडी बांधल मुंगस तुझ्या एकीच कामून लई मालक चंगूस तुझ्या एकीच कामून लई मालक चंगूस बिन कामाचे कठ्ठाळे उभ्या धानात चरते बिन कामाचे कठ्ठाळे उभ्या धानात चरते आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते रातंदीन बैलाची मोठ हिरीत चालते आसवाच्या लोंढ्या खाली बाग हिरवी फुलते बाग हिरवी फुलते बाग हिरवी फुलते. बाहेर सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे. आजच्या दिवसाचं आकर्षण असलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले संजय वरकड सर आपल्या या निमंत्रित कवी संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. उदगीरहून आलेल्या अनिता येलमाटे यांना अशी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अध्यक्षाच्या परवानगीनुसार अध्यक्षाचं असं म्हणणं आहे की सर कविता सादर करत असताना त्यांचा सन्मान होत असताना व्यवस्थितरित्या सन्मान झाला पाहिजे. तोपर्यंत कवी संमेलनामध्ये निमंत्रित असलेल्या संजीवनी तळेगावकर मॅडमना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. तुम्ही सूत्रसंचालकाची काळजी घेतलेली आहे. शिवाजी मरगळ परभणी या कवीनंतर हा अध्यक्षाच्या परवानगीनुसार पत्रिकेचा जो सिक्वेन्स आहे तोच या ठिकाणी पाळला जाईल. संजीवनी तळेगावकर जालना यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संयोजकाला विनंती करतो की संजीवनी तळेगावकर मॅडमचं स्वागत करावं. यानंतरच्या कवित्री आहेत आशा डांगे यांनी तयार आहो. हॅलो, एक ताजी कविता आपल्या समोर ठेवते. दिवाळी सणाला बाई दिवाळी सणाला बंधू बोले बहिणीला कागडोळा ओलावला भाऊ बोले बहिणीला कागडोळा ओलावला तिच्या पैंजनाची धुना ओटा ओसरी
बंधू बोले बहिणीला चल दिवाळी सणाला 2 दिस विसाव्याला काग डोळा ओलावला. भावाच्या विनंतीला मान देऊन बहीण माहेरात येते, पण चित्र कसं बदललेलं आहे. 2 दिस माहेरात पांगलेले गण गोत आटलेला नदी काठ भावनांची वाताहत. बहीण बोलते भावाला उगाले मी माहेरा आई बापाच्या माघारी वाटे पर कांबरा. बंधू बोले बहिणीला काग डोळा ओलावला. माया बापाच्या राज्यात बहीण सांगते भावाला आता माया बापाच्या राज्यात नव्हती कशाची दात. घरी नांदे समाधान सुख वाहे ओसंडून. बाप राणचा पळस माय घराची तुळस अंगणात चाले खेळ वाटे भरल गोकुळ. बंधू बोले बहिणीला काग डोळा ओलावला. भावाची अवस्था अशी आहे की बहिणीचं म्हणणं पटतंय, पण त्याची गोची निराळी आहे त्याच्या घरात. तो काय म्हणतोय म्हणजे तो त्याची अवस्था. भाऊ मलोला बापडा काढी मातीचा पोपडा. भाऊ मलोला बापडा काढी मातीचा पोपडा. मोठा धीराचा गगडी पाझर पाशाणाला थोडी. एका झाडाची संतर नाही देणार अंतर. तुझ्या स्वागता दारात उभा आहे माहेरात. बंधू बोले बहिणीला काग डोळा ओलावला. बंधू बोले बहिणीला 2 दिस विसाव्याला चल दिवाळी सणाला काग डोळा ओलावला. धन्यवाद. धन्यवाद संजीवनी तळेगावकर मॅडम. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आशा डांगे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. माईक हात घ्या. माईक त्याच्यावर आवाज साफ येत नाही. माईक वाजतो. माईक अजून एक होता ना दुसरा.
सरळ कविता ठेवते. बायांनो, बायांनो, तुम्ही एखाद्या देवाचा धावा केला होता का? बायांनो, तुम्ही एखाद्या देवाचा धावा केला होता का? किंवा निदान वंदे मातरम तरी म्हणायला हवं होतं, किंवा निदान वंदे मातरम तरी म्हणायला हवं होतं. मग कदाचित तुम्हाला पळवलं नसतं त्यांनी नग्न अवस्थेत गावभर. किंवा तुम्ही एखाद्या थाळीचा नाद करायचा असता जोरजोरात, अशा आवाजाने भयंकर विषाणू पळवून लावता येतो इथे. किंवा तुम्ही एखाद्या थाळीचा नाद करायचा असता जोरजोरात, अशा आवाजाने भयंकर विषाणू पळवून लावता येतो इथे. मग हे अत्याचारी गेलेच असते मागल्या पावली. मग हे अत्याचारी गेलेच असते मागल्या पावली. जीव जाईपर्यंत आणि जीव गेला तरी भोगलं नसतं त्यांनी. जीव जाईपर्यंत आणि जीव गेला तरी भोगलं नसतं त्यांनी. आणि एखादीच्या मृतदेहात सापडलं नसतं 150 ग्रॅम वीर्य. आणि एखादीच्या मृतदेहात सापडलं नसतं 150 ग्रॅम वीर्य. मग तुमच्याही वाट्याला आले असते काही अच्छे दिन. मग कदाचित तुमच्याही वाट्याला आले असते काही अच्छे दिन. त्यांनी तुम्हाला थोडीच भोगलं. त्यांनी तुमची थोडीच धिंड काढली आणि त्यांनी तुम्हाला थोडीच नग्न केलंय. नग्नता आणि हिंस्त्रता हीच आदिमता आहे आणि पशुत्व हीच ओळख आहे. कदाचित कवितेचं शीर्षक आहे महावस्त्र. उघड्या अक्षरांना महावस्त्र घातलं म्हणून आतलं सत्य झाकलं गेलं का? उघड्या अक्षरांना महावस्त्र घातलं म्हणून आतलं सत्य झाकलं गेलं का? चंदनी शब्द उगाळले म्हणून अर्थ अनर्थाचे गंध पसरायचे राहिले का? शिणल्या अक्षरांच्या वेदना कितीही कणल्या तरी जरतार त्यांना भूल देऊ शकली का? नको मेण्यातून नेऊस, नको रथाचे घोडे उधळूस. सावली दे, तहान भागव, शिदोरीला 4 तुकडे दे. सावली दे, तहान भागव, शिदोरीला 4 तुकडे दे. मीठ मागत पोरक्या प्रदेशातून आली आहे ती, जातीपाती पार जाळणाऱ्या अनाथ जाणीवा घेऊन. त्यांना जन्मू दे मातीत, रांगू दे मातीत, तुडवू दे चिखल, राहू दे विवस्त्र. लाजेच्या पार आहेत ती, फक्त समजून घे आत्मीय होऊन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतरचे कवी आहेत माधुरी चौधरी, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार. हे सूर्या, मी नाकारते तुझे अस्तित्व. हे सूर्या, मी नाकारते तुझे अस्तित्व. सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर जर कुस्करली जात असेल एखादी कळी, तर का अर्घ द्यावं मी तुझ्या त्या किरणांना? सकाळच्या सूर्यकिरणांसोबत जर कुस्करली जात असेल एखादी कळी, तर का अर्घ द्यावं मी त्या किरणांना? म्हणून हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. अंधारात होणारी कुकर्म आता सरेआम तुझ्या प्रकाशात होत असतील, तर तुझ्या त्यात तळपणाऱ्या तेजाचं रे काय? अंधारात होणारी कुकर्म आता सरेआम तुझ्या प्रकाशात होत असतील, तर तुझ्या त्यात तळपणाऱ्या तेजाचं रे काय? एखाद्या वासनांध पुरुषाच्या वासना उफाळून येत असतील तुझ्या अस्तित्वातही. एखाद्या वासनांत पुरुषाच्या वासना उफाळून येत असतील तुझ्या अस्तित्वातही, तर धिक्कार आहे तुझ्या तेजाचा. म्हणून हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. तूही उलटून बघ जरा इतिहासाची पानं. तूही उलटून बघ जरा इतिहासाची पानं. कौमार्यधारिणी कुंतीच्या गर्भात शिरताना
कुठं गेली होती तुझी ओजस्विता? कौमारधारिणी कुंतीच्या गर्भात शिरताना कुठं गेली होती तुझी ओजस्विता? प्रकाशाच्या देवाने काळोखाला जन्म द्यावा आणि आयुष्यभर कर्णाने एक एक श्वास चोरून चोरून घ्यावा असं कर्म तुझं. प्रकाशाच्या देवाने काळोखाला जन्म द्यावा आणि आयुष्यभर कर्णाने एक एक श्वास चोरून चोरून घ्यावा असं कर्म तुझं. म्हणून मी नाकारते तुझं अस्तित्व हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. स्वतःला तेजस्वी म्हणवणाऱ्या महापुरुषांच्या वासनांद कथा, स्वतःला तेजस्वी म्हणवणाऱ्या महापुरुषांच्या वासनांद कथा मी जेव्हा वाचते तेव्हा सडसडतात माझेही हात त्यांना भर चौकात फाशी द्यायला. पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आमच्या न्याय व्यवस्थेला देत नाहीस तू तुझ्या प्रकाशाचा वेग. पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आमच्या न्याय व्यवस्थेला देत नाहीस तू तुझ्या प्रकाशाचा वेग. म्हणून हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. म्हणून हे सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. मला भीती वाटते तुझ्या अस्तित्वातही भर रस्त्यावरून एकटीने चालण्याची. मला भीती वाटते तुझ्या अस्तित्वातही भर रस्त्यावरून एकटीने चालण्याची. भीती वाटते आताशा रस्त्यावरच्या पुरुषी अस्तित्वाची. आणि का भीती वाटते मला मीच संपण्याची. अरे तुझ्यापेक्षा माझ्या झोपडीतला दिवा बरा रे. अरे तुझ्यापेक्षा माझ्या झोपडीतला दिवा बरा रे. कदाचित सुरक्षित असते मी त्या प्रकाशात. पण भीती वाटते स्वतःला पुन्हा अंधारात कोंडून घ्यायची, पुन्हा तथाकथित स्त्रीत्वाच्या प्रवासाची. म्हणून मी नाकारते तुझं अस्तित्व सूर्या, मी नाकारते तुझं अस्तित्व. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय वास्तव पद्धतीची रचना तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतरचे शेलू येथून आलेले कवी हनुमान वरगोळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना ठेवावी. यानंतर तयार राहायचं आहे संदीपान पवार. किती भेदक नजरांनी वेढलाय प्रदेश, किती भेदक नजरांनी वेढलाय प्रदेश, सगळ्याच नजरातून सुटण्यासाठी तळमळतोय जीव. किती भेदक नजरांनी वेढलाय प्रदेश, सगळ्याच नजरातून सुटण्यासाठी तळमळतोय जीव. पावला पावलावर वेदनेच्या तळाशी माफीचे संदेश अपुरे पडतायत. पावला पावलावर वेदनेच्या तळाशी माफीचे संदेश अपुरे पडतायत. आणि मारली जात आहेत माणसं, प्राणी, पक्षी. कोणीच कोणावर प्रेमाची बरसात करत नाही. मारली जात आहेत माणसं, प्राणी, पक्षी. कोणीच कोणावर प्रेमाची बरसात करत नाही. अधुरी राहतात इथली स्वप्न, भयावह अंधाराची वाट. अधुरी राहतात इथली स्वप्न, भयावह अंधाराची वाट. कुठं चालावं कुठं लागल ठेस, कुठं चालावं कुठं लागेल ठेस. कुठून होईल मागचा शाना कळत नाही. कुठून वाहते प्रेमाची गोष्ट आणि कुठून रक्ताचे पाठ. कुठून वाहते प्रेमाची गोष्ट आणि कुठून वाहते रक्ताचे पाठ. आपणच अपुरे पडतो की अपुराच वाहतो आपल्यात आपुलकीचा प्रकाश. आपणच अपुरे पडतो की अपुराच वाहतो आपल्यात आपुलकीचा प्रकाश. कळत नाही माय कधी येईल तुझ्या दुधाचं प्रेम माझ्या आत. माय कधी येईल तुझ्या दुधाचं प्रेम माझ्या आत. आणि नुसत्या नजरेला नजर भिडल्यानं उकलत जाईल डोळ्यातलं पाणी. नुसत्या नजरेला नजर भिडल्यानं उकलत जाईल डोळ्यातलं पाणी. धन्यवाद. धन्यवाद हनुमान सर. यानंतर संदीपान पवार पुणे येथून आलेले आहेत. मित्र हो, मला तुमच्याशी बरंच काही बोलायचं आहे, परंतु कवीने कवितेतूनच बोलावे हा संकेत पाळून मी माझी कविता आपणासमोर ठेवतो आहे. पुतळा माझ्याशी बोलला. मोरचे लाठ्या काठ्या बघून, मोरचे लाठ्या काठ्या बघून जागचा जराशी हल्ला. आणि तुम्हाला काय सांगू भाऊ, पुतळा माझ्याशी बोलला. म्हणाला रस्त्यात ठेवून, म्हणाला रस्त्यात ठेवून कशाला र केली घाई. म्हणाला रस्त्यात ठेवून कशाला र केली घाई.
आणि आत्ताशी माझ्याकडे कुणी लक्षच देत नाही. एक काळ होता माणसं होती झपाटली. एक काळ होता माणसं होती झपाटली, आणि आता मात्र माणसं सारी विचारानं सुद्धा फाटली. सगळीकडं इकडं तिकडं पुतळ्यांचीच झाली गर्दी. सगळीकडं इकडं तिकडं पुतळ्यांचीच झाली गर्दी, आणि आमच्या विचारांची माणसं राहिली का दर्दी. अनुयायांच्या नावाखाली किती अवडंबर मातलं, महत्वाचं कळवायचं. अनुयायांच्या नावाखाली किती अवडंबर मातलं, आणि तुम्ही मला चक्क जातीमध्ये वाटून घेतलं. रंगीबेरंगी झेंडे घेऊन तेवढं मात्र बरं केलं. रंगीबेरंगी झेंडे घेऊन तेवढं मात्र बरं केलं. वेगवेगळ्या घोषणा देता मग तिरंग्याचं काय झालं. बाबांनो एक मात्र बरं आहे, बाबांनो एक मात्र बरं आहे, मला राष्ट्रपुरुष म्हणता. बाबांनो एक मात्र बरं आहे, मला राष्ट्रपुरुष म्हणता, आणि माझ्या पाठीमागं दडून तुम्ही काय काय करता. अरे त्यांचं जाऊ द्या रे, अरे त्यांचं जाऊ द्या रे, आहेतच ते नालायक. अरे त्यांचं जाऊ द्या रे, आहेतच ते नालायक. माणूस म्हणून जगण्याला आपण आहात का लायक. मी विचार बदललाय सर, शेवटचं कडवं आहे, हे महत्वाचं कडवं आहे. मी विचार बदललाय, इथून निघून जाणार. मी विचार बदललाय, इथून निघून जाणार. इथं माझ्या जोडीला खुन्यांचीही पुतळे येणार. इथं माझ्या जोडीला खुन्यांचीही पुतळे येणार. इथं माझ्या जोडीला खुन्यांचीही पुतळे येणार. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय वास्तववादी रचना तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर सना जोशी नांदेड, त्यानंतर रामदास कांबळे यांनी तयार राहायचं आहे. धन्यवाद फुलारी सर. कारण हा वेळ वाचवण्याचा प्रयत्न आहे सर, कारण सगळ्याची गरज आहे. बरं थेट कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव पारा उन्हाचा वाढता. पारा उन्हाचा वाढता, जीव लाई लाई होई. थंडगार सावलीत मन उल्हासून जाई. डेरेदार आंब्याखाली डेऱ्यातल पाणी प्यावं. फुलोऱ्याच्या लिंबाखाली गार गार झोपी जावं. मग लागायच्या सुट्ट्या संग आम्हाला बी. शेती जायचं राहायला बापा संग माईन बी. मोडलेल्या झोपड्याची डागडुगी करायची. सारवून सारवून जागा चोपडी व्हायची. आम्ही चव्हाळ टाकून धाववर झोपायचं. लाख लाख चांदण्यात गोष्टी करीत राहायचं. बाप खाटावर बसून दावी मथारीची खाट. 3 चांदण्याच्या खाली एका चांदणीची तीट. पाटच उठायचं, आंब्या खाली पळायचं. गळलेल्या कैऱ्या मी गोळा करीत राहायचं. कैऱ्याला लावायचं मीठ तिखट जरास. भाकरी संग लागावा मग लई गोड घास. जरा न्यारी करून ढोरा माग पळायचं. आम्ही आडाने ढोरकी काही नाही कळायचं. उई म्हणायचं बैला, उई म्हणायचं बैला, गाईला म्हणायचं दी. त्याच्यामुळं ढोरकी बी हसायचे फिदी फिदी. पोर चिडविती धड्ड, बामण भटकडी आंबट. दक्षिणा दे नाही तर तू
आपट असं तसं काही बाई पोर मनी कोणती कोणती आम्हाला म्हणायचे ते घंट वरण चंपाती असं म्हणता डोळ्यात पाणी यावं चकन जसं धसकट पायी घुसावं पाखसकन धसकट घुसल्यावर रगत यावं भळा भळा तसं डोळ्यातून पाणी वाही माया खळा खळा सांगायचा पोरायाला शाळेतला गप्पा गोष्टी कधी कधी खेळायचा लगोरणी धपाकुटी पोर द्यायची आणून जरा टहाळाचा घाटा टहाळाच्या घाट्या संग राग किळी घटा घटा ढोरा वळता वळता भूक लागावी खाकर ढोरक्यावर खाईवी त्यांची चटणी भाकर भाकरीला नाही जात भाकरीला नाही बाट भाकरीनं दाखविली मला समतेची वाट भाकरीनं दाखविली मला समतेची वाट धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर रचना तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर रामदास कांबळे हे कवी लातूर येथून आलेले आहेत. माझ्या कवितेचं नाव आहे बाप माझा. बाप राबतो काळ्या काळ्या राणी बाप माझा काबाडाचा धनी बाप आकाशी अंबर रुबाब गाव भर माय संसारात धोरणी कण झिजूनी पण कष्ट करी बापाला नाव संत या जीवनी बाप राबतो काळ्या काळ्या राणी बाप जन्मभर राबतो करे कुटुंबाचे समाधान पोरांच्या रे शिक्षणासाठी अर्धपोटी रिता राहून बापाच्या त्या गामालाही अत्तराचा गंध राही असे भरवसा काळीवर तो ठेवून राबत राही गरिबी झाकून राहतो अनवाणी बाप माझा काबाडाचा धनी बाप असतो घराचा चाक माय वंगण त्याचा काचे ना कपडा अंग भर ना सूरत तक्रारीचे मैला ठिकळाची साडी पोरांची हौस भागवून बाप माझा कणकण झिजतो फाळावर दुष्काळ घेऊन खिसारी कामातरी राही आबादानी बाप माझा काबाडाचा धनी बाप माझा धीर गंभीर तवा माय देई आधार खांद्याला कांदा लावून नेटाने करी संसार पोरा बाळांच्या सुखासाठी बाप दुःखाशी नेहमी लढतो बाप सावकारी देण्यामध्ये सालोसाल अडकून असतो नित्य करी काळीची नांगरणी बाप माझा काबाडाचा धनी काय सांगू मनाची सल बाप माझा आहे अनमोल हुरहुरत्या मग बापाची होते क्षणा जाणीव बाप नसतानाच्या उणीवा बाप गुळाचा रे गोडवा
सन्मान करू त्यांचा बापा देऊन यावी सावा करू सेवा त्यांची मन लावणी बाप माझा काबाडाचा धनी काबाडाचा धनी. धन्यवाद. धन्यवाद रामदास कांबळे सर. यानंतरचे कवी आहेत बालाजी मुंडे किनगाव आणि चंद्रदीप नादरगे उदगीर यांनी तयार राहायचं आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. तिथं नाही खुर्चीवरती बसलेला राव आहे. गरिबीचं जिनं उभं कित्येकांच्या दारामध्ये आणि दाबलेलं धन मोजक्याचं घरामध्ये. मग सांगा गरिबांना तिथं कुठला भाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. दाबादाबी गळचेपी जागोजाग वापरलेली, दाबादाबी गळचेपी जागोजाग वापरलेली, माणुसकीची नाळ बाबा बुडापासून कापलेली, गुंडांच्या दहशतीचे देवाला बी भाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. कष्टकरी बळीराजा घामामध्ये भिजलेला, आसवाचा थेंब त्याच्या डोळ्यामध्ये थिजलेला, पोशिंद्याला कड्यावरून लोटण्याचा डाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. गल्लोगल्ली एक शाळा पुढाऱ्यानं थाटलेली, गल्लोगल्ली एक शाळा पुढाऱ्यानं थाटलेली, ताटाखालच्या मांजरांना भेट जणू वाटलेली, संस्थेच्या मालकांना बऱ्यापैकी भाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. चालली तर दुकानदारी हाती मिळतंय दाम बाबा, चालली तर दुकानदारी हाती मिळते दाम बाबा, म्हणून पोरं गोळा करणं मास्तरांचं काम बाबा. शिक्षणाच्या प्रगतीचा खोटा हाव भाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. जागोजागी दारू अड्डे पिणाऱ्यांची सोय भारी, जागोजागी दारू अड्डे पिणाऱ्यांची सोय भारी आणि त्यांची बायकांना रोजचीच हाणामारी. बेवड्यांच्या आवाजाला बऱ्यापैकी ताव आहे. बाबांनो तुमच्यावरील माझा सुद्धा गाव आहे. मंदिर मस्जिद विहारावर वारेमाप खर्चा, मंदिर मस्जिद विहारावर वारेमाप खर्चा, शाळेच्या हिताच्या पोटामध्ये भरच्या आणि कारभारात इमानाला तिथे मज्जा आहे. बाबांनो तुमच्यावरील माझा सुद्धा गाव आहे. तिथं बी सावलीचं मोठं दाट झाड नाही, आता तिथं बी सावलीचं मोठं दाट झाड नाही, म्हणून त्याला ऊन म्हणतंय आता तुझा लाड नाही. तरी सुद्धा फोटोपुरती झाडं लावा लाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. मोबाईलच्या खोक्यामध्ये वक्त्या रील उतू आल्या, मोबाईलच्या खोक्यामध्ये वक्त्या रील उतू आल्या. त्यांनी गाव संस्काराच्या टर चिंध्या केल्या. अंधाराच्या भक्तीला उजेडाचा आव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. तिथं बी चक्र उलटच फिराले, तिथं बी चक्र उलटेच फिराले, पोरांचं लगीन होईना मायबाप चुराले. पोरींच्या अपेक्षाचा आबाळाला भाव आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. काही चालू लुटारूनी खटका तो लावलेला, काही चालू लुटारूनी खटका तो लावलेला, गरिबीच्या संसाराला मटका होभवलेला. तिथल्या बी साहेबांना हप्त्याची हवा आहे. बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे. आणि शेवटच्या वेळी मंचावर आणि समोरच्या सर्व श्रोत्यांना अर्पित करतो की असा माझा गाव बाबा, असा माझा गाव बाबा, बहुअंगी रंगलेला, अंगावरचा पेहराव जागोजागी फाटलेला, ठिगळाच्या चिंधीसाठी तुम्हाकडे धाव आहे.
बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे आणि तिथल्याही खुर्चीवरती बसलेला राव आहे, तिथल्याही खुर्चीवरती बसलेला राव आहे. धन्यवाद. धन्यवाद बालाजी मुंडे सर. खूप सुंदर भावस्पर्शी रचना तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर चंद्रदीप नादरगे आणि त्यानंतर सविता करंजकर यांनी तयार व्हायचं आहे. कवितेचं शीर्षक आहे शेवटचा श्वास. बाप माझा दारूच्या नशेत अत्तराचे दिवे लावायचा. बाप माझा दारूच्या नशेत अत्तराचे दिवे लावायचा. पैसे संपले की सावकाराच्या कर्जाच्या अडकीत त्यात सापडून पडायचा. बाप माझा अडाणी किती घेतले किती राहिले हिशोब त्याच्याकडे नसायचा. गोड गोड बोलून सावकार केसाने गळा कापायचा. गोड गोड बोलून सावकार केसाने गळा कापायचा. दारू सोडा म्हणून माय दाताच्या कण्या करायची. रोज नशिबाला दोष देत बापाची वाट बघत उपाशीच झोपायची. रोज बापाची वाट बघत उपाशीच झोपायची. कधीतरी दिवे लागणीच्या येळला बाप मोठमोठ्याने डुलत घराकडे शिव्या देत यायचा. तेव्हा देवापुढच्या अगरबत्तीचा सुगंध नाहीसा होऊन त्याचाच वास घरात पसरायचा. त्याचाच वास घरात पसरायचा. माय माझी अन्नास मवताद व्हायची. आम्हा चिल्या पिल्यांना भाकरीला खार लावून खायला द्यायची. रोज बापाची वाट बघत उपाशीच झोपायची. रोज बापाची वाट बघत उपाशीच झोपायची. बाप येईल रातच्याला उशिरा म्हणून जेवणाचं ताट मांडून झापून ठेवली. बाप रातच्याला घरी आलाच नाही. बाप रातच्याला घरी आलाच नाही. तांबडं फुटलं चिलेपिली उठली. माय हालत नाही डुलत नाही म्हणून आकसा बोक्सा रडायला लागली. झोपल्या जागीच माय मरून गेली. असं चिल्या पिल्यांना वाऱ्यावर सोडून गेली. असं चिल्या पिल्यांना वाऱ्यावर सोडून गेली. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान कविता तुम्ही या ठिकाणी सादर केल्यानंतर सविता करंजकर या ठिकाणी कविता सादर करते. त्यानंतर रामराव रिंडे जालना यांनी तयार व्हायचं आहे. नमस्कार. कविता ठेवते. तक्रार सावलीची करू एकदा. तक्रार सावलीची करू एकदा. उन्हाशी भागीदारी करू एकदा. तक्रार सावलीची करू एकदा. उन्हाशी भागीदारी करू एकदा. तडे काळजाला या गेल्यावरती. तडे काळजाला या गेल्यावरती श्वास धमन्यामधून भरू एकदा. जाऊ दे सुख ओंजळीतून वाहून. जाऊ दे सुख ओंजळीतून वाहून दुःख चिमटीत आपण धरू एकदा. जाऊ दे सुख ओंजळीतून वाहून दुःख चिमटीत आपण धरू एकदा. नेहमीच का आभाळाने रडावे. नेहमीच का आभाळाने रडावे. अक्षरातून आपण झरू एकदा. लाथाडून देऊ रुळल्या वाटा. लाथाडून देऊ रुळल्या वाटा. मगरुरीत आपल्या मरू एकदा. लाथाडून देऊ रुळल्या वाटा. मगरुरीत आपल्या मरू एकदा. बघू शहाण्यांच्या या दुनियेमधले जोकर आपण ठरू एकदा. बघू शहाण्यांच्या या दुनियेमधले जोकर आपण ठरू एकदा. आपलाच डाव आणि आपलेच फासे. आपलाच डाव आणि आपलेच फासे. चल चल जिंकू किंवा मरू एकदा. चल जिंकू किंवा हरू एकदा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर रामराव रिंडे. हॅलो. कवितेचं नाव आहे शब्द.
शब्दाचा काय भरवसा, शब्द हा पाण्यातला मासा, शब्द पकडण्या हवा दैवाचा फासा, शब्दातही अर्थ नसतो फारसा. शब्द फसवे, शब्द रुसवे, शब्दांनीही येते नैना आसवे, शब्द मंदगती कासवे, शब्द फिरती आश्वासनासवे, शब्द व्हावे यंत्र, शब्द व्हावा मंत्र, शब्दातही असावे तंत्र, शब्द असावा स्वतंत्र. शब्दांनी नीतीचे गोडवे गावे, शब्द नीतिमान बनावे, शब्दांनी गतिमान बनावे, शब्दांनी खरेपणाचे गोडवे गावे, शब्दांनी सत्यात साखरेसारखे विरघळावे, शब्दांनी आश्वासन विसरावे, आश्वासन शब्दात मिसळावे, त्याचे नाव शब्द. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप सुंदर रचना. यानंतर मीनाक्षी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. सुरेखा गुजलवार या उदगीरून आलेल्या आहेत, त्यांनी आता त्यानंतर तयार राहायचं आहे. सर्वांना नमस्कार. अवतीभोवती घडणारे विदारक वास्तव बघून आतमध्ये जे धगधगतं जास्त दिसतो आणि त्यावेळेस अशी धग म्हणून एक कविता निर्माण होते. ती धग माझ्या कवितेचं शीर्षक आहे आणि ती तुमच्यासमोर मी सादर करत आहे. स्वप्नाचा पक्षी वास्तवाच्या आगीत जेव्हा फडफडायला लागतो तेव्हा जागी होते आतली धग. पेटवून द्यावीशी वाटते परंपरेने रूढी म्हणून पांघरलेली रग. पेटू पाहते ती पाहून वास्तव अवतीभोवती घडणारे, पेटू पाहते ती पाहून वास्तव अवतीभोवती घडणारे, जागोजागी तोडू वाटतात हात ते माणुसकीला छेडणारे, जागोजागी तोडू वाटतात हात ते माणुसकीला छेडणारे. या धगीत काळे कुट्ट व्रण उमटतात जेव्हा सोकियांच्याच हातावर. या धगीत काळे कुट्ट व्रण उमटतात जेव्हा सोकियांच्याच हातावर. तेव्हा आतल्या धगीला थोपवावं लागतं परिस्थितीच्या क्रुसावर. ही धग मग पेटत असते आतल्यात. षड ऋतूंचा चाललेला बाजार पाहून भस्म करत जाते ती आपला एक अवयव. राहून म्हणून धग विझण्याआधी श्वास घुसमटण्याआधी जळला जावा शोषिकपणा आतमध्ये रुळलेला. धग विझण्याआधी श्वास घुसमटण्याआधी जळला जावा शोषिकपणा आतमध्ये रुळलेला. वास्तवाच्या आगीवर चालताना एक व्हावा माणूस माणसाला कळलेला. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर पद्धतीची वास्तव रचना तुम्ही सादर केलेली आहे. त्यानंतर सुरेखा गुजलवार या कवयित्री उदगीरून आलेल्या आहेत. त्यानंतर ललित आधाने यांनी तयार राहायचं आहे. नमस्कार. माहेराच्या आठवणीतलं हृदयावर असलेलं कोंदण, दिवाळीच्या सणाला भारावून जाणारं माहेरवाशींची एक व्यथा. थोरला भाऊ माझा मी पाठची बहीण. एका गर्भात आम्ही दोघे काळजाची एकच रीण. सण भाऊबीज असा आईच्या ओल्या डोळ मायेचा. बाप माझा राबी कष्ट श्वासाचा. दोर त्याचा बांधला गर्भनाळ कुसचा. माय बाप इठू रुक माई विटेवर थांबले पुंडलिका पायी. वात्सल्य जगी थोर माऊलीचे 9 महिने उदरी कृतार्थ बाईपणाचे. हुंदडते बालपण आज असे वनराई हिरवाई उमटे जसे. दादा अक्का एग हाकेचे साजूक साईच्या तुपाचे.
खेळ भातुकलीचा मज्जा न्यारी, खेळ भातुकलीचा मज्जा न्यारी, सान आम्ही खेळ खेळू मोठ्या परी. आई सोपे नाही वदविने सखी, आई सोपे नाही वदविने सखी, आभाया परी मन तिचे नच कोणी ओळखी. माया तिची सारखी, माया तिची सारखी, बोटे हाताची जरी एकमेका पारखी. भेटते ना जगी कुठे, भेटते ना जगी कुठे, गर्भ दाटले अंतःकरण, अशी गर्भ रेशमी विण, अशी गर्भ रेशमी विण, माय बापाचे जतन रीन. हुंदका एक दाटता उरी, हुंदका एक दाटता उरी, ठसका आईले काळजाचा, आठव रेशमी धाग्याचा, आठव रेशमी धाग्याचा, दोर लांब लांब जायचा. मोठेपण येता परी, मोठेपण येता परी, प्रेम आशा निजावल्या, भावाला झाल्या लेकी, भावाला झाल्या लेकी, चिमट्या बहिणी प्रेमा आसुसल्या. सण येता भाऊबीज दिवाळीला, सण येता भाऊबीज दिवाळीला, भाचा भावाने धाडीला, ओवाळीता भाच्याले परी, ओवाळीता भाच्याले परी, ठाई ठाई आज भासे बालपण, भाऊ राया दिसे जैसा, भाऊ राया दिसे जैसा, हृदयाची साठवण. प्रेम परतीचा हळवा ह्यो क्षण, प्रेम परतीचा हळवा ह्यो क्षण, चिंब पापण्या आठवण. माहेराचं छत्र नक्षत्र चांदन, माहेराचं छत्र नक्षत्र चांदन, हृदयावरी असं रत्न जडित गोंदन, हृदयावरी असं रत्न जडित गोंदन. धन्यवाद. धन्यवाद सुरेखा मॅडम. यानंतर ललित आधाने ज्यांच्या कविता संग्रहाला आजच वर्धा येथील 16वा पुरस्कार हा मिळालेला आहे. अभिनंदन सर. यानंतर प्रमिला कुलकर्णी यांनी तयार राहायचं आहे. बाजार नावाची कविता आहे. बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी, बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी, देवास वाहिलेला माणूस पाहिला मी. कोणती अशी गरिबी आली या नभाला, कोणती अशी गरिबी आली या नभाला, तारका अंबरीच्या, तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी, तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी. आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली, आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली. सत्कार तयांचे, सत्कार तयांचे होताना पाहिले मी, सत्कार तयांचे होताना पाहिले मी. आणि पुढचं कडवं हे सर्व दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्पित करतो. मागण्यास काही गेलो राजमहाली, मागण्यास काही गेलो राजमहाली. माझेच हात तेथे, माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी,
माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी. आणि शेवटचं कडवं आहे. स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी. स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी. हा खेळ सोंगट्यांचा, हा खेळ सोंगट्यांचा माकडात पाहिला मी. हा खेळ सोंगट्यांचा माकडात पाहिला मी. बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी. धन्यवाद. खूप सुंदर सर. अतिशय वास्तवदर्शी चित्रण तुम्ही या कवितेमधून मांडलेलं आहे. प्रमिला कुलकर्णी मॅडम. यानंतर आनंद कराड, शिरूर कासार यांना मी विनंती करतो. कवितेच्या अगोदर एक चारोळी घेतोय. तिकीट काढून तमाशाला अफाट गर्दी जमत असते. तिकीट काढून तमाशाला अफाट गर्दी जमत असते. कीर्तन असले फुकट तरी त्याच्यात मन रमत नसते. तिकीट काढून तमाशाला अफाट गर्दी जमत असते. कीर्तन असले फुकट तरी त्याच्यात मन रमत नसते. डुप्लिकेटचा जमाना आलाय, ओरिजिनलला किंमत नाही. डुप्लिकेटचा जमाना आलाय, ओरिजिनलला किंमत नाही. आणि एक सांगू काय कशामुळे होतंय सगळं? डुप्लिकेटचा जमाना आलाय, ओरिजिनलला किंमत नाही. आणि नाठाळांच्या नादी लागायची शहाण्यांमध्ये हिंमत नाही. नाठाळांच्या नादी लागायची शहाण्यांमध्ये हिंमत नाही. कविता. सगळ्यांनी लिहिलं आईला, बापाकडे पाहिलंच नाही. सगळ्यांनी लिहिलं आईला, बापाकडे पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. त्याच्याही छाताडात हृदय धडधडत असतं. त्याच्याही छाताडात हृदय धडधडत असतं. साऱ्यांच्या चिंतेनं काळीज फडफडत असतं. साऱ्यांच्या चिंतेनं काळीज फडफडत असतं. त्याचं पोखरलेलं मस्तक कुणी पाहिलंच नाही. त्याचं पोखरलेलं मस्तक कुणी पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. दिवस दिवस राबतो आणि रात्र जागतो. दिवस दिवस राबतो आणि रात्र जागतो. घरच्यांच्या सुखासाठी दुःख विकत मागतो. घरच्यांच्या सुखासाठी दुःख विकत मागतो. त्याच्या कष्टाला कवडीचं मूल राहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. सण साजरे करतो खंडीभर रीन काढून. सण साजरे करतो खंडीभर रीन काढून. उसनवारी मिटवताना देई मुंडासई फेडून. उसनवारी मिटवताना देई मुंडासई फेडून. त्याच्या जीवाचं कुणी का असं राहिलंच नाही. त्याच्या जीवाचं कुणी का असं राहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. तो रानात रक्त ओकतो तेव्हा घरात चूल पेटते. तो रानात रक्त ओकतो म्हणून घरात चूल पेटते. धुरानं परेशान आईची साऱ्यांनाच कीव वाटते. धुरानं परेशान आईची साऱ्यांनाच कीव वाटते. त्याच्या पापणी आडचं पाणी कधी कुणी पाहिलंच नाही. त्याच्या पापणी आडचं पाणी कधी कुणी पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. उरावर ठेवतो बाप भले मोठमोठाले दगड. उरावर ठेवतो बाप भले मोठमोठाले दगड. त्याच्या मनाचं टाळं खोलणं सगळ्यात अवघड. त्याच्या मनाचं टाळं खोलणं सगळ्यात अवघड. वादळी आडवं झालेलं त्याला कुणी पाहिलंच नाही. वादळी आडवं झालेलं त्याला कुणी पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कुणी गायलंच नाही. आणि शेवट आहे, आई आहे पण तिचा उजेड घरभर.
आई आहे पण तिचा उजेड घरभर मशालीसारखा जळत असतो बाप आयुष्यभर. मशालीसारखा जळत असतो बाप आयुष्यभर. त्याला साधं फूलही कधी कुणी वाहिलंच नाही. त्याला साधं फूलही कधी कुणी वाहिलंच नाही. आरती करून झाली तिची त्याला कुणी गायलंच नाही. आरती करून झाली तिची त्याला कोणी गायलंच नाही. धन्यवाद आनंद सर, खूप सुंदर रचना. यानंतर प्रमिला कुलकर्णी नंतर गणेश येवले हिंगोली येथून आलेले आहेत, त्यांनी तयार राहायचं आहे. माझं नाव प्रमिला कुलकर्णी. मी एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे ऋणाई. कितीही वेळा ऋण फेडले तरी ऋणाईत असे मी अंतापर्यंत. ऋण मजवरी तुझे असे कायम. जीवन जगण्यासाठी देत राही साह्याचे हात. दावले मज बाह्य जगाचे रंग. कैसे रंगावे रंगात दिले ज्ञान. शिक्षा दिली दान ठेवण्याची. उपकाराची फेड अपकाराची फेड उपकार करून. भक्षका ठेचुनी बनत रक्षक तरी. ऋणाईत मी सजोनीत आहे बघ. तुझं जाळणाऱ्या हाताचा नमवून. तरीही नाही संपेही ऋणाची रीत. ऋणाईत मी तुम्हा सर्व मातांचा. एक माता माझी जननी आहे. एक माता माझी पालन करती. एक माता सदा हृदय तेवत राहे. अशा या त्रिमाताची मी संतान असे. अशा या त्रिमाताची मी संतान असे. एक माता पंचतत्वात लीन होई. अन्य दोन माता मज सदा सांभाळी. अनाथ असल्याची ओळख नच देई. अशा त्रिमाताचे ऋण फेडताना मज कधीही कष्ट नच होई. कितीही ऋण फेडले तरी ऋणाई व्याजासह ऋणाईत ऋण राहील होई. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर रचना. यानंतर गणेश येवले नंतर दिगंबर जाधव कळमनुरी यांनी तयार राहायचं आहे. मान्य मला या व्यवस्थेत मी उठाव केला नाही. मान्य मला या व्यवस्थेत मी उठाव केला नाही. कधीच पण मातीचा माझ्या लिलाव केला नाही. मान्य मला या व्यवस्थेत मी उठाव केला नाही. कधीच पण मातीचा माझ्या लिलाव केला नाही. जे जगलो ते सहज उमटले कवितेमध्ये माझ्या. जे जगलो ते सहज उमटले कवितेमध्ये माझ्या. कवितेसाठी मी शब्दांचा जमाव केला नाही. कवितेसाठी मी शब्दांचा जमाव केला नाही. कविता ठेवतो. कवितेचं नाव आहे माझी मुलगी. अनल ज्वाला या वृत्तामधली ही कविता आहे. माझी मुलगी. एक लाजरी पोर नांदते घरात माझ्या. एक लाजरी पोर नांदते घरात माझ्या. क्षण सौख्याचे नित्य गोंदते ओरात माझ्या. एक लाजरी पोर नांदते घरात माझ्या. क्षण सौख्याचे नित्य गोंदते ओरात माझ्या. सुंदर दिसते मोहक हसते करते खोडी. सुंदर दिसते मोहक हसते करते खोडी. तिच्यामुळे या जगण्याची मज अवीट गोडी. थकून येता हाती माझ्या पाणी देते. थकून येता हाती माझ्या पाणी देते. गुणगुण्याला ओठी माझ्या गाणी देते. घरातल्या नात्यांचा सुंदर विणते धागा. घरातल्या नात्यांचा सुंदर विणते धागा. तिच्या काळजामध्ये आहे माझी जागा. कधी अचानक सोबत माझ्या चुंबन आहते. कधी अचानक सोबत माझ्या चुंबन आहते. रात्री थोडा उशीर होता वाट पाहते. काय चालले मनात माझ्या ओळखते ती. काय चालले मनात माझ्या ओळखते ती. ऋतू असे सौख्याचे सोबत बाळगते ती. तिला वाटते बाबा माझा सदा हसावा. तिला वाटते बाबा माझा सदा हसावा. दोघांमधला खट्ट नेहमी बंद असावा. हळूहळू ती वयात येता सावरतो मी. हळूहळू ती वयात येता सावरतो मी. हातावरली मेहंदी बघता बावरतो मी. तिच्या रूपाने झोळी माझी भरली आहे. तिच्या रूपाने झोळी माझी भरली आहे. मनात आता एकच इच्छा उरली आहे. 7 जन्मही तिनेच यावे पोटी माझ्या.
सात जन्मही तिनेच यावे पोटी माझ्या, गीत शेवटी तिचेच यावे ओटी माझ्या, गीत शेवटी तिचेच यावे ओटी माझ्या. धन्यवाद. सुंदर गणेश सर. दिगंबर जाधव नंतर तयार राहायचं आहे गोरख शेंद्रे, हे अंबाजोगाई येथून आलेले आहे. नमस्कार. शेतकऱ्याच्या जीवनावरची आधारित कविता आहे. महापुरामध्ये शेतकऱ्याचं झालेलं नुकसान या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे महापूर. महापुराच्या तडाख्यातून कसा बसा बाप माझा उभा राहिला. महापुराच्या तडाख्यातून बाप माझा कसा बसा उभा राहिला. स्वतःच्याच फाटक्या धोत्रानं लेकरासहित माईचेही डोळे पुसू लागला. स्वतःच्याच फाटक्या धोत्रानं लेकरासहित माईचेही डोळे पुसू लागला. ओल्या डोळ्यानं आणि ओल्या पदरानं माय आमची अजून तशीच बसली आहे. ओल्या डोळ्यानं आणि ओल्या पदरानं माय आमची अजून तशीच बसली आहे. पोटचा गोळा आणि गोठ्यातला मेळा गेल्यामुळे मनातून फार खचली आहे. पोटचा गोळा आणि गोठ्यातला मेळा गेल्यामुळे मनातून फार खचली आहे. रागात आल्यावर नदीमाईनं चिल्ले पिल्ले सगळे वाहून नेले. रागात आल्यावर नदीमाईनं चिल्ले पिल्ले सगळे वाहून नेले. जिंदगीभर डोळ्यात आसरू ठेवण्यासाठी खेळणे मात्र घरातच ठेवून दिले. जिंदगीभर डोळ्यात आसरू ठेवण्यासाठी खेळणे मात्र घरातच ठेवून दिले. कसं सांगू तुम्हाला माय फक्त खेळणेच उराशी धरते. कसं सांगू तुम्हाला माय फक्त खेळणेच उराशी धरते. काबाड कष्टणारा देह तिचा जिवंत असूनही पावलोपावली मरते. काबाड कष्टणारा देह तिचा जिवंत असूनही पावलोपावली मरते. गाव घर गोठा आणि मंदिराच्या खुणा तेवढ्या शिल्लक राहिल्या भाऊ. गाव घर गोठा आणि मंदिराच्या खुणा तेवढ्या शिल्लक राहिल्या भाऊ. तरीही नव्या दम्यानं उभं राहून वाटते जिंदगीचं सारं गाणं गाऊ. तरीही नव्या दमानं उभं राहून वाटते जिंदगीचं गाणं गाऊ. महापुराने आम्ही अपंग नक्कीच झालो पण अजून तरी खचलो नाही. महापुराने आम्ही अपंग नक्कीच झालो पण अजून तरी खचलो नाही. गेलेत जीवनाला मोठमोठे तडे पण अजून तरी टिचलो नाही. महापुराने आम्ही अपंग नक्कीच झालो पण अजून तरी खचलो नाही. गेले जीवनाला मोठमोठे तडे पण अजून तरी टिचलो नाही. भाषण आणि आश्वासनांनी कुठं पूरग्रस्तांच्या जखमा कोरड्या होणार. भाषण आणि आश्वासनांनी कुठे पूरग्रस्तांच्या जखमा कोरड्या होणार. पीक विमा पूरनिधीने कसे झोपडीत विजलेले दिवे जळणार. पीक विमान पूरनिधीने कसे झोपडीत विजलेले दिवे पेटणार. झालं गेलं दुःख न करता पुन्हा एकदा नव्याने लढू. झालं गेलं दुःख न करता पुन्हा एकदा नव्याने लढू. काळ्या माईच्या आशीर्वादाने कुबेरालाही एक दिवस भीक वाढू. काळ्या माईच्या आशीर्वादाने कुबेरालाही एक दिवस भीक वाढू. ओढाओढी फोडाफोडी, शेवटचं कडवं, ओढाओढी फोडाफोडी बंधूंनो आता तरी कायमची सोडून द्या. ओढाओढी फोडाफोडी बंधूंनो आता तरी कायमची सोडून द्या. दहीहंडीतल्या गोपाळासारखं नुसतं आम्हाला डोक्यावर घ्या. दहीहंडीतल्या गोपाळासारखं नुसतं आम्हाला डोक्यावर घ्या. धन्यवाद. खूप सुंदर जाधव सर. गोरक्षेंद्र नंतर तयार राहायचं आहे सुरेश धोंगडे, हे शिल्लोडून आलेले आहेत. सर्वांना नमस्कार करतो आणि माझी ही रचना सर्व अनाथ लेकरांना समर्पित करतो. फुलारी सर. माय माझी मायच होती मायच झाली बाप. माय माझी मायच होती मायच झाली बाप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे माप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे माप. सगळे सोयरे जवळचे नव्हतेच कुणी मला. सगळे सोयरे जवळचे नव्हतेच कुणी मला. भल्या मोठ्या दुनियेत जीव जरा भला. सगळे सोयरे जवळचे नव्हतेच कुणी मला. भल्या मोठ्या दुनियेत जीव जरा भ्याला. धास्तावली होती माय नव्हतीच तिला झोप. आणि माय माझी मायच होती मायच झाली बाप. सोडून गेला देऊन बाप
आयुष्याचे मा. आकाश माय धरती माय मायच सारं होती. आकाश माय धरती माय मायच सारं होती. आणि गिधाडांचे घाव घेण्या केली ढाल छाती. गिधाडांचे घाव घेण्या केली ढाल छाती. भिवू नको राजा असा पाठी दिली थाप. भिवू नको राजा असा पाठी दिली थाप. आणि माय माझी मायच होती मायच झाली बाप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे मा. तारुण्याचे 3 तकार सांगितले होते तिने. तारुण्याचे 3 तकार सांगितले होते तिने. आयुष्यातले मंगल दिन होऊ देऊ नको उणे. तारुण्याचे 3 तकार सांगितले होते तिने. आयुष्यातले मंगल दिन होऊ देऊ नको उणे. लक्षावरती नजर ठेवून ओढी कानापर्यंत चाप. आणि माय माझी मायच होती मायच झाली बाप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे मा. शेवटचे कडवे. गेली नव्हती सोडून माय तेवढं बरं झालं. गेली नव्हती सोडून माय तेवढं बरं झालं. बापाला मात्र नसतंच कधी माय होतात. गेली नव्हती सोडून माय तेवढं बरं झालं. बापाला मात्र नसतंच कधी माय होता आलं. बाटलीमधलं दूध पिऊन वाढलंच नसतं रोग. आणि माय माझी मायच होती मायच झाली बाप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे माप. सोडून गेला देऊन बाप आयुष्याचे. धन्यवाद सर. सुरेश धांगलेनंतर संतोष आळंजकर यांनी तयार राहायचं आहे. माझ्या कवितेचं नाव आहे गुलाम. गुलाम. बैल झालो गा मी अज्ञानाचा, सुटेना खुंटा अंधाराचा. बैल झालो गा मी अज्ञानाचा, सुटेना खुंटा अंधाराचा. वासरू होतो वासरू होतो पाहिला काळ सुकाळाचा. पाहिला काळ सुकाळाचा. कसे ऐन जवानीत माझे करून खच्चीकरण. कसे ऐन जवानीत करून माझे खच्चीकरण. ठेचला माझा इंगा स्वातंत्र्याचा. ठेचला माझा इंगा स्वातंत्र्याचा. नपुसक मी तुमच्यासाठी उपयोग. नपुसक मी तुमच्यासाठी उपयोगी. चालतो रस्ता ओल्या ओल्या वेदनांचा. ओल्या ओल्या वेदनांचा. मी आहे बैल असा. मी आहे बैल असा. कधीच आता नाही करणार सर्जन नव्हे. कधीच नाही आता करणार सर्जन नव्हे. मातीने उगवावे म्हणून. मातीने उगवावे म्हणून. बलिदान कितींचे बलिदान कितींचे. हा असा अवघा विश्वाचा घोटाळा दिला तुम्ही खांद्यावर माझ्या. हा असा अवघा विश्वाचा घोटाळा दिला खांद्यावर माझ्या. बैल तुमचा तुमचाच पोळा. पुरणपोळीचा घास मजला विषाचा विषाचा विषाचा. चालितो मी सजवलेल्या माणूसपणाच्या अगणित अगणित अंतहीन वाटा. अगणित अघटित अंतहीन वाटा. जगण्याची आरू कुपसे सदैव पुका. शनोशनी भय अंग चोरतो मी सदा. अंग चोरतो मी सदा. बैल झालो गा मी अज्ञानाचा. सुटेना खुंटा अंधाराचा. सुटेना खुंटा अंधाराचा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे धुन धुणाऱ्या बाया. वळण वळसे घेत वाहत जाणाऱ्या पुरातन नदीकाठावर धुन धुतायत बाया. वळण वळसे घेत वाहत जाणाऱ्या पुरातन नदीकाठावर धुन धुतायत बाया. कमरेला पदर कोचून कधी बसून कधी ओनवे होऊन कधीच्या धुन धुतायत बाया. निथळून पिळून वाळत घालतायत उन्हाचे एक एक पदर. बाया धुन धुतायत अंगणातल्या जुनाट घडीव दगडावर. गाव पानवट्याच्या दगडी विहिरीवर. नदीकाठच्या काळ्या खडकावर. पुरातन घाटाच्या निसरड्या पायऱ्यांवर. वाड्यांवर पाड्यांवर. गावात रानात डोंगरात. जिथपर्यंत दिसतायत पानवट्याच्या खानाखुणा तिथपर्यंत धुन धुतायत बाया.
बाया पिळून पिळून वाळत घालतायत एक एक ऋतू. बाया पिळून पिळून वाळत घालतायत एक एक ऋतू. अंगणातल्या दोरीवर, परसातल्या मोरीवर, वाळूवर, खडकावर, बोळी बाबरीच्या झुडपावर हे शापित ऊन पसरलंय तिथपर्यंत बाया वाळत घालतायत स्वतःला. बायांना माहीत असतात उन्हाचे सारे प्रहर. बायांना माहीत असतात उन्हाचे सारे प्रहर. त्यांना कळते नदीची भाषा, कळतो विहिरीचा ठाव. बायांना माहीत असतात उन्हाचे सारे प्रहर. त्यांना कळते नदीची भाषा, कळतो विहिरीचा ठाव, नदीची खोली. त्यांना माहीत असतात आत ओढून घेणारे नदीचे भोवरे. माहीत असतात बायांना गिळणारे काळ्या पाण्याचे डोह. किती युग सरली उन्हा पाण्याशी बोलतायत बाया. पानावठ्यावर अशीच गर्दी करतायत बाया. निथळून पिळून वाळत घालतायत उन्हाचे एक एक हंगाम. निथळून पिळून वाळत घालतायत उन्हाचे एक एक हंगाम. धन्यवाद. खूप सुंदर सर, अप्रतिम कविता. आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही. माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही. सापांची बिळं उद्ध्वस्त करून माणसं राहू लागली. कदाचित हेही एक कारण असू शकतं माणसं विषारी होण्यामागचं. कदाचित हे. धन्यवाद. की माणसांच्या आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही. सापांची बिळं उद्ध्वस्त करून माणसं राहू लागली. कदाचित हेही एक कारण असू शकतं माणसं विषारी होण्यामागचं. कदाचित. कवितेचं शीर्षक आहे मी कधीच थांबलो नाही. मी कधीच थांबलो नव्हतो कुठेच कायमचा मुक्कामी. मी कधीच स्वप्न पाहिली नव्हती पोटभर भाकरीची. मला कधीच लाज वाटली नाही फुटलेल्या पाटीची, फाटलेल्या दप्तराची. मी कधीच थांबलो नव्हतो कुठेच कायमचा मुक्कामी. मी कधीच स्वप्न पाहिली नव्हती पोटभर भाकरीची. मला कधीच लाज वाटली नाही फुटलेल्या पाटीची, फाटलेल्या दप्तराची. माझा सारेच लाड करायचे टरकलेल्या चड्डीत आणि बिनगुंड्याच्या शर्टात. माझा सारेच लाड करायचे टरकलेल्या चड्डीत आणि बिनगुंड्याच्या शर्टात. मला कधीच चटके भासू दिले नाही या रखरखत्या फुपाट्याने. मी कधीच रडलो नाही गरम विटाच्या चटक्याने. मला कधीच चटके भासू दिले नाही या रखरखत्या फुपाट्याने. मी कधीच रडलो नाही गरम विटाच्या चटक्याने. मी मातीशी इमान राखून पुढे निघून घेतलो. मी मातीशी इमान राखून पुढे निघालो तेव्हा धुतल्या कपबशा आणि टेबलेही साफ केली. मी मातीशी इमान राखून पुढे निघालो तेव्हा धुतल्या कपबशा आणि टेबलेही साफ केली. मी घासली थोडी भांडी थोडी झाडांचीही सेवा केली. मी घासली थोडी भांडी थोडी झाडांचीही सेवा केली. त्यांनी कधीच माझ्यात आणि त्यांच्या कुत्र्यात फरक केला नाही. त्यांनी कधीच माझ्यात आणि त्यांच्या कुत्र्यात फरक केला नाही. त्यांनी दोघांनाही एकाच ताटात वाढून दिले. कुत्रे लाजले पण मी लाजलो नाही. धन्यवाद. त्यांनी दोघांनाही एकाच ताटात वाढून दिले. कुत्रे लाजले पण मी लाजलो नाही. मी कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला नमन करत निघून गेलो जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी. मी कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला नमन करत निघून गेलो जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी. मी अनेक रात्र जागून काढल्या छापखान्याच्या दुनियेत आणि मला कागदाची कमी पडली नाही माझं भविष्य लिहिण्यासाठी. मी अनेक रात्र जागून काढल्या छापखान्याच्या दुनियेत. मला कधीच कागदाची कमी पडली नाही माझं भविष्य लिहिण्यासाठी. मी हसत हसत वळालो रंगाच्या जगाकडे. मी हसत हसत वळालो रंगाच्या जगाकडे आणि डोळे भरून यायचे कालच्या आठवणीने. शबासकीची थाप पडल्यावर डोळे भरून यायचे. धन्यवाद. धन्यवाद सुनील सर, खूप सुंदर भावस्पर्श कविता तुम्ही सादर केल्यानंतर अमृत तेलंग कंदार आणि यानंतर तयार राहायचं आहे अनिता येलमटे या उद्गीरून आलेल्या आहेत. ज्या कविता सादर झालेल्या आहेत त्यांचा प्रवास खर्च हा समोरच्या स्टॉलवरून डॉक्टर गणेश मोहिते सर यांच्याकडून घ्यायचा आहे. कवितेचा शीर्षक आहे खंगत गेला गाव. मोहळाच्या पोळीवणी गाव होता गच्च. मोहळाच्या पोळीवणी गाव होता गच्च. परक्यानं डिवचलं तर चवताळून पडायचं अंगावर. घोंगावत उठायचं वादळ.
काढायचा फोडून ढोपरा पस्तोर. गावातल्या म्होरक्यानं अख्खा गड्डाच झाडून खाल्लाय, वगळ गेलाय कोपरा पस्तोर. गावात निवडणुकीचं इर्जन पडलंय, गावात निवडणुकीचं इर्जन पडलंय, नासून गेलाय गाव गावगाडा. मोहरक्याच्या वाड्याभोवती लोकशाहीचा चालू आहे नंगानाच दिवसा ढवळ्यात. भावात भाऊ, भावात भाऊ, माणसात माणूस, नांदूच नाही गुन्ह्या गोविंदानं म्हणून हर रोज आखले जातात सराईतपणे नवनवे डावपेच. हेव्या दाव्याचं गाजर गवताचं आम्हा पीक मूळ धरू लागलंय पांढरीच्या मातोड्यात. ओगवण भिजवण करणारे हात घालाय लागले आपतांच्या गळ्याभोवती वेटाळा. नुकतंच मिसरडू फुटलेल्या पोरासोरांना, नुकतंच मिसरडू फुटलेल्या पोरासोरांना मटणाच्या 4 बोट्या, पळीभर शेरवा आणि दारूच्या घोटापायी कानकोंड केलं जाते. बळीच्या बकऱ्याला असं खाऊ पिऊ घालत आहेत, बळीच्या बकऱ्याला असं खाऊ पिऊ घालत आहे. मानेवर सुरी फिरणे अगोदर कलागत लागली की, आमच्या बोलीभाषेमध्ये कलागत म्हणजे भांडण. कलागत लागली की आया बाया बोट मोडून मोहरक्याला सराप देतात. त्याचा वंशाला दिवा आणि अवतारा बैल राहूच नाही म्हणून. माहिती नसतं भोळ्या बाबड्या बायांना, माहिती नसतं भोळ्या बाबड्या बायांना त्याचंच पोरग उद्या बापाची काठी उचलणार आहे. गावाला प्रयोगशाळा बनवून विषारी रसायन पेरणार आहे ते. औंदा माळ्याच्या घरी पाणी निघालं म्हण, मग काय दांड ओलाच राहणार समजा नक्की तरा. उन्हाळ पाळ्या लवकर झाल्या, देऊबाईला अंगण दिलेली पट्टी पुन्हा केली बटावानं. अशा शेत शिवाराच्या मोकळ चाकळ गप्पा पार चावडीच्या कानी पडायच्या काल बसतो. आता आता सोयरिकीच्या बैठकीत लग्नाच्या पंक्तीत मोतीला आलेले बाता हंतात बसून मसनवट्यात. फलाने आमदाराचं तालुक्यात वजन वाढलं, दिसताना पुढारी इलेक्शनात उताना पडला. वाळवीग्रस्त झाला गावासंग तुकोबाचा अभंग, वाळवीग्रस्त झाला गावासंग तुकोबाचा अभंग. माऊलीच्या ओवीची बसली आहे दात किळी. आपलं भलं व्हावं म्हणून मोहरक्याचं नाव जपत जातात. फेकलेलं हाडूक मात्र रोज रोज चगळताना दाताचं पाणी गाळत राहतात. गावाची शिव कधीच न ओलांडणारा, गावाची शिव कधीच न ओलांडणारा, उन्हाताना ढोरं वळणारा, रात्रीला पाचटाच्या कुडीत शीन भागवणारा नाम्या. त्यानं आज पस्तोर लोकशाहीची शाई कधी बोटाला लागू दिली नाही. त्यानं आज पस्तोर लोकशाहीची शाई कधी बोटाला लागू दिली नाही. की कधी अंगठा उमटून बाटला नाही कल्याणकारी योजनेच्या कागदावर. कसा तरी तगला खंगत गेला गाव, कसा तरी तगला खंगत गेला गाव. आता मोजतोय शेवटची घटका, नाम्यापुरता जिवंत तसा माझा गाव, नाम्यापुरता जिवंत तसा माझा गाव. धन्यवाद. खूप सुंदर वास्तवदर्शी कविता अमृत देरंग सर, अभिनंदन. यानंतर अनिता एलमटे उदगीर येथून आलेले आहेत आणि तयार राहायचं आहे गिरीश जोशी यांनी. अशा ती लावत नाही कडी कुलप, अशा ती लावत नाही कडी कुलप, डाळीदुळींना साखर तुपाला. अशा ती लावत नाही कडी कुलप, डाळीडुळींना साखर तुपाला. मोडल्यात तिने कोंड्या घातलीये कडी, मोडल्यात तिने कोंड्या घातलीये कडी, परंपरेने आलेल्या सासूरवासाला. अशा ती लावत नाही टोला टुमणं, अशा ती लावत नाही टोला टुमणं, कापलेल्या केसांना घसरलेल्या पदराला. तोडलीये तिने बंधने रूढीवादाने लादलेल्या साखळदंडांना. अशा ती सुनावत नाही संस्कार सुमनं, अशा ती सुनावत नाही संस्कार सुमनं, आभासी जगात बुडणाऱ्या नातवंडांना. परिवर्तनाचे सूरही सांधलेत तिनं समाज माध्यमावर वावरताना. अशा ती मांडत नाही गणित सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याचे, अशात ती मांडत नाही गणित सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याचे. सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचंय तिला, सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचंय तिला. नाहून झाल्यावर केस झटकावेत एवढ्या सहजे. अशा ती काढून फेकू पाहते पायातली जोडवी, अशात ती काढून फेकू पाहते पायातली जोडवी. पण युगायुगाच्या ओझानं
गर्भार झालेलं शरीर, त्यातून सुजलेली पायाची बोट तिला काढूच देत नाहीत. बोटाला घट्ट घट्ट ऋतून बसलेली जोडवं, बोटाला घट्ट घट्ट ऋतून बसलेली जोडवं. पण युगायुगापासून साचून राहिलेलं, साचून राहिलेलं ते सारं घट्ट चिकटून आहे. गर्भार देहाचा घात करूनही उरलेल्या अर्धवट गर्भगाळ्यासारखे. धन्यवाद. खूप सुंदर रचना अनिता मॅडम. यानंतर वैशाली कंकाळ यांनी तयारायचं आहे. श्रवण नमस्कार. अध्यक्षांच्या परवानगीने माझ्या रचनेस सुरुवात करतो. गझल घेण्याआधी एक मतला आणि 2 शेर घेतोय. शेरानंतर तुम्ही दाद देऊ शकता. 2 ओळीनंतर गझलेमध्ये आपण दाद देऊ शकतो. शेवटपर्यंत थांबायची गरज नाही. आणि मला आशा आहे की सर्वांना हे शेर नक्कीच आवडतील. सुरुवात करतोय. गाडी चुकल्या मुकल्यावर वेळेची किंमत कळते. गाडी चुकल्या मुकल्यावर वेळेची किंमत कळते. आजन्म मुक्या बैऱ्याला वाचेची किंमत कळते. गाडी चुकल्या मुकल्यावर वेळेची किंमत कळते. आजन्म मुक्या बैऱ्याला वाचेची किंमत कळते. आणि शेर नीट ऐका. हाताच्या मोर पिसाने कोणी गोंजारत नाही. हाताच्या मोर पिसाने कोणी गोंजारत नाही. आई सोडून गेल्यावर मायेची किंमत कळते. आई सोडून गेल्यावर मायेची किंमत कळते. आणि निष्पाप तुकारामांची लेखणी बुडवल्या जाते. निष्पाप तुकारामांची लेखणी बुडवल्या जाते. पाण्यावर तरते तेव्हा गाथेची किंमत कळते. पाण्यावर तरते तेव्हा गाथेची किंमत कळते. आणि गझल घेतोय. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. म्हटलं नीट ऐका, आवडेल तुम्हाला. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे. आणि शेर आहे की तुझा नसावा पूर्वज बिरवज कुणी खेकडा. तुझा नसावा पूर्वज बिरवज कुणी खेकडा. तरी मानसा तुझे चालणे तिरकस आहे. तरी मानसा तुझे चालणे तिरकस आहे. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे. आणि शेर आहे की तिच्या करिता असे नाही मी शुल्लक बिल्लक. तिच्या करिता असे नाही मी शुल्लक बिल्लक. माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे. माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे. तिला कशाला दुसरी उपमा शोधत बसता. तिला कशाला दुसरी उपमा शोधत बसता. तिचा देह तर कमल दलाचा वारस आहे. तिचा देह तर कमल दलाचा वारस आहे. आणि शेर आहे की पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका. शेर नीट ऐका. पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका. नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे. नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे. पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका. नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे. आणि शेर आहे की येता जाता मुलाप्रमाणे बिलगत असते. येता जाता मुलाप्रमाणे बिलगत असते. सुखाहूनही दुःख केवढे गोंडस आहे. सुखाहूनही दुःख केवढे गोंडस आहे. आणि आखरी शेर आहे. फुटक्या डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो. फुटक्या डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो. तुझा निसर्गा प्रणय केवढा लोभस आहे. तुझा निसर्गा प्रणय केवढा लोभस आहे. वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे. दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे. अंधाराचे पाडस आहे. धन्यवाद सर. खूप सुंदर.
गिरीश सर धन्यवाद. वैशाली कंकाळ नंतर तयार राहायचं आहे बालाजी पेटकर, ते नांदेडहून येथून आलेले आहे. नमस्कार सर्वांना. माझ्या कवितेचं शीर्षक आहे लाडकी बहीण. ये आई तू लाडकी बहीण ना, मग सांग ना ग मामाला. ये आई तू लाडकी बहीण ना, मग सांग ना ग मामाला. आमच्या शाळेचे गणवेश लवकर द्यायला आणि शाळेत कॅमेरे लावून नाही ग होणार अत्याचार कमी, त्यासाठी सांग ना त्या नराधमांना फाशी द्यायला. आमच्या शाळेचे गणवेश लवकर द्यायला आणि केवळ शाळेत कॅमेरे लावून नाही ग होणार अत्याचार कमी, त्यासाठी सांग त्या नराधमांना फाशी द्यायला. त्यासाठी सांग त्या नराधमांना फाशी द्यायला. या आई तू लाडकी बहीण ना, मग सांग ना ग मामाला. आम्हा सुशिक्षित युवकांना रोजगार द्यायला, नाही तर उद्योगधंदा करायला. आम्हा सुशिक्षित युवकांना रोजगार द्यायला, नाही तर उद्योगधंदा करायला. किती दिवस याच्या त्याच्या मागे हिंडायचं की आम्ही नुसत्या परीक्षाच द्यायच्या. किती दिवस याच्या त्याच्या मागे हिंडायचं की आम्ही नुसत्या परीक्षाच द्यायच्या. सांग ना ग आमची ही स्वप्न पूर्ण करायला. सांग ना ग आमची ही स्वप्न पूर्ण करायला. ए ताई तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ना, मग सांग ना ग त्यांना. ए ताई तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ना, मग सांग ना ग त्यांना. माझ्या सख्या भावाच्याही शेतमालाला रास्त भाव द्यायला. माझ्या सख्या भावाच्याही शेतमालाला रास्त भाव द्यायला. कंटाळलो गया कर्जबाजारीपणाला, थांबवा म्हणाव फासावर लटकणाऱ्याला. कंटाळलो गया कर्जबाजारीपणाला, थांबवा म्हणाव फासावर लटकणाऱ्याला. भेदून टाका म्हणाव या दुष्ट चक्रव्यूहाला. भेदून टाका म्हणाव या दुष्ट चक्रव्यूहाला. अगं सोनबाई ऐकतेस का, आमचाही निरोप दे ग त्या लेकाला. अगं सोनबाई ऐकतेस का, आमचाही निरोप दे ग त्या लेकाला. सांग वृद्धांसाठी नव्या योजना आखायला. सांग वृद्धांसाठी नव्या योजना आखायला. आम्हालाही सन्मानाची वागणूक द्यायला. आता नको कुणी घराबाहेर काढायला. आम्हालाही सन्मानाची वागणूक द्यायला. आता नको कुणी घराबाहेर काढायला. आणि कायदा कर म्हणाव आई बापाला सांभाळायला. कायदा कर म्हणाव आई बापाला सांभाळायला. अरे ऐका सर्वजण तुम्ही, मी लाडकी बहीण असली तरी सामान्य गृहिणी आणि स्वाभिमानी आहे. मी लाडकी बहीण असले तरी सामान्य गृहिणी आणि स्वाभिमानी आहे. होईल सारणी तळ. पण खरं सांगू, गरीब कामवालीला 4 पैसे मिळाले. साडी सोळीना दागिना घेऊन मन आनंद आहे. गरीब कामवालीला 4 पैसे मिळाले. साडी चोळी दागिना घेऊन मन आनंदले. स्वतःच्या हाती पैसा आला म्हणून मी मिरवले. तरीही अजून खूप स्वप्न अपुरे राहिले. स्वतःच्या हाती पैसा आला म्हणून मीही मिरवले. तरीही अजून खूप स्वप्न अपुरे राहिले. आणि कष्टाशिवाय फळ नाही हे मनाला पटले. आणि कष्टाशिवाय फळ नाही हे मनाला पटले. खरे खोटे आता साऱ्यांनीच ओळखले. खरे खोटे आता साऱ्यांनीच ओळखले. पण काहीही म्हणा, या लाडक्या बहिणींनी साऱ्यांना तारले. या लाडक्या बहिणींनी साऱ्यांना तारले. या लाडक्या बहिणींनी साऱ्यांना तारले. धन्यवाद वैशालीताई. यानंतर बालाजी पेटकर नांदेड, नागेश, त्यानंतर नागेश बोंतेवाड यांनी तयार राहायचं आहे. आदरणीय कौतिकरावजी ठाले पाटील, मला ज्याने पाठीवर हात ठेवून
कवितेची प्रेरणा दिली आदरणीय देवदाजी फुलारी सर, जगदीश कदम सर, संजीवनीताई तळेगावकर सर. पहिल्यांदा मी मराठवाडा साहित्य संमेलनच्या या व्यासपीठावर आलो. थोडं वातावरण थोडंसं गंभीर झाल्यासारखं वाटतंय. एक न झालेली एक काव्यरचना आपल्यासमोर ठेवतोय. विडंबन. आता सगळेच राजकीय लोक आहेत, सगळं राजकारण जवळून पाहिलंय, पण पडणाऱ्या माणसाची व्यथा कोणीच मांडली नाही. मी पडणाऱ्या एका नेत्याचं ऐकलं आणि माझ्या कवितेत मांडलं सर. ती कविता डायरेक्टली तुमच्या समोर ठेवतोय. माझ्या कवितेचं नाव आहे काढला माझा काटा. काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा. काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा. माझा आताच काटा काढू नका की. हॅलो, अरे हॅलो हॅलो हॅलो. हा, काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा. कार्यकर्ते सारे होते जोडीला, होते जोडीला म्हणून नारळ फोडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा गेलो निवडणुकीच्या वाटा. कार्यकर्ते सारे होते जोडीला, होते जोडीला म्हणून नारळ फोडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. सरकारी योजना खाऊन पैसा केला गोळा. त्यावर होता की हो सर्वांचा डोळा. ओटाला नोट देऊनी मतदार जोडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. निवडून येता साहेब तुम्ही डोळे झाकून. ज्याच्याकडे गेलो त्यानं म्हणलं साहेब तुम्ही 100% निवडून आल्या समजा. म्हणून म्हणलं निवडून येता साहेब तुम्ही डोळे झाकून. तरी तरी पाया पडलो मी कमरेत वाकून. मतासाठी फिरलो खाजवत कित्येकाच्या दाढीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. दमडीचाही मागत होता जीप आणि कार. मी काय कमी हाव काय? ते कसं आहे, राम्याला रामराव म्हणलं कोणी हात ठेवलं खांद्यावर की समजो का की इलेक्शन आले. दमडीचाही मागत होता जीप आणि कार. प्रचार करूनी म्हणते थकलो मी फार. साहेब जरा धाबा बघुनी लावा गाडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. अशी रे कशी मतदारा ही फसवेगिरी. दिवसा माझ्या संगे रात्री दुसऱ्या घरी. वैतागून गेलो यांच्या माकड खोडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. आता म्हणजे सगळे पैसे संपलेत, सगळे माझ्या मागं होते आणि मागं परतो बघलो तर आधी इधर आधी उधर मेरे पीछे कोई नव्हतं. त्यावेळेस मात्र ही शेवटची ओळ मला आठवली की अशी. कार्यकर्त्यानो तुम्हा म्हणू तरी काय. कार्यकर्त्यानो तुम्हा म्हणू तरी काय. पुढं जातो म्हणून माझा ओढला की पाय. कंगाल करुणी लावलत देशोधडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. गेलो निवडणुकीच्या वाटा. कार्यकर्ते सारे होते जोडीला, होते जोडीला म्हणून नारळ फोडीला. अन कसा गोड बोलून माझा काटा काढीला. काढला माझा काटा. धन्यवाद. सुंदर सुंदर सर. नागेश गोंतेवाड यानंतर श्यामसुंदर धोंडगे यांनी तयार राहायचं आहे.